स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मिळून विसरून काम करण्याची आमची तयारी। आमदार अर्जुन खोतकर यांचे भाजपचे प्रतिनिधी राजेश राऊत यांच्याकडे केली इच्छा व्यक्त। जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका निवडणुकीत पॉझिटिव्ह निकाल येईपर्यंत आम्ही घरात बसणार नाही, आमदार अर्जुन खोतकर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन। काल दिनांक 1 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान भाग्यनगर इथं महायुतीतील जिल्ह्यातील 5 आमदारांचा सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या सत्कार सोहळा आमदार अर्जुन खोतकर, घनसावंगी मतदारसंघाचे आमदार हिकमत उडान, आमदार नारायण कुचे यांची उपस्थिती होती। आमदार अर्जुन खोतकर म्हणाले, स्थानिक स्वराज्य निवडणुकीत मिळून मिसळून काम करायची आमची तयारी आहे, अशी इच्छा आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपचे प्रतिनिधी राजेश राऊत यांच्याकडे केली आहे। जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत पॉझिटिव्ह निकाल येईपर्यंत आम्ही घरात बसणार नाही, तुमच्यासाठी रोज फिरणार आहोत, गावागावामध्ये जाणार आहोत, असं प्रतिपादन जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी केलंय। यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णुभाऊ पाचपुले, गणेशदादा सुपारकर, आत्मानंद भक्त, भाऊसाहेब कदम, फिरोज लाला तांबोळी, गणेश मोहिते, दिनेश भगत, पांडुरंग डोंगरे, राहुल हिवराळे, प्रदीप गायकवाड, अमोल ठाकूर, विजय जाधव, योगेश रत्न पारखे, मधु गायकवाड, प्रमोद पवार, संतोष परळकर, संदीप साबळे, किशोर शिंदे, जाफर खान, राजू गायकवाड, स्वप्नील घुले, संजय पाटील डुकरे, जगदीश रत्न पारखे, दीपक वैद्य, संतोष रासवे, किशोर शिंदे, प्रभाकर पवार, प्रमोद पवार, गणेश चव्हाण, सुशील भावसार, संतोष परळकर, ताहिर खान, बबनराव मगरे, माधू गायकवाड, किशोर शिंदे, कुणाल जाधव, फिरदोश भाई, जाफर खान, पांडुरंग शिंदे, मनोज देवरे, किशोर शिंदे, राजू, पांडुरंग डोंगरे, पांडुरंग खैरे, अभिजित गायकवाड, महेश कुलकर्णी, गोपाल काबलिये आदींची उपस्थिती होती। तुम्हाला सांगितलं पाहिजे अण्णा, मला तुम्हाला सांगायचं बा, राजेश राऊतजी तुम्हाला, दादा तुम्हाला आणि रिपाईचे नेते यांना की आता निवडणुका आमच्या संपलेल्या आहेत, आता निवडणुका आहेत त्या तुमच्या आहेत, कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत। महानगरपालिका असेल, तुमच्या भागातल्या नगरपालिका असतील, तुमच्या जिल्हा परिषद असेल, तुमची पंचायत समिती असेल, मी तुम्हाला दादाच्या वतीनं, माझ्या वतीनं, या नेत्याच्या वतीनं सांगू इच्छितो, जोपर्यंत तुमची निवडणूक होत नाही, जोपर्यंत तुमचा निकाल पॉझिटिव्ह लागत नाही, तोपर्यंत एक क्षणभर सुद्धा आम्ही घरात बसणार नाही, तुमच्यासाठी वळवण फिरणार आहोत, गावागावामध्ये या ठिकाणी जाणार आहोत। जसा आमच्या डोक्यावरती आज हा पटका बांधला, मानाचा पटका, तोच पटका तुमच्या डोक्यावरती जिल्हा परिषदच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून, नगरपालिकेच्या माध्यमातून, या सर्व माध्यमातून पटका बांधण्याचं काम आम्हाला या ठिकाणी करायचं। आता हा आमचा कुठे परदेशी, तो मला पटका बांध आला, तो म्हणलं दम्माला बांधले बाबा। मागच्या वर्षी काय केलं होतं, आयुक्ताला पटका बांधता बांधता त्याला स्टेप, कानावर स्टेप मारून टाकलं, चूर होता। आयुक्त बिचारा आमचा म्हणतो पटका मला बांधू नका, अरे मला बांध आयुक्त, पटका बांधला जातो त्याने ते स्टेपवर मारला असो, कान धरला, कान स्टेपवर मारला, त्यामुळे म्हणतो दम्माने बांधायला। पण हा पटका वेगळा आहे, तो राजकीय पटका जो तुम्हाला द्यायचा, तो स्थानिक स्वराज्य संस्थेचा, तो निश्चितपणे देण्याचा प्रयत्न दादा आपल्याला आता कारण सांगता येणार तुम्हाला, मला अण्णा, आणि आपण निश्चितपणे राजेश राऊत, तुम्ही भाजपचे प्रतिनिधी म्हणून आम्हाला तुमच्यासाठी करायच्या, त्यामुळे तुमच्या नेत्यांनाही सांगा आमची तयारी आहे तुमच्यासोबत मिळून मिसळून काम करायची। ते शिवाय असंच आहे, आणि निश्चितपणे आपण मिळून मिसळून करू, कारण की ही निवडणूक आपली आहे। त्यामुळे नेत्यांना निरोप द्या की बा आम्हाला निश्चितपणे आपल्याला अण्णा असेल, तुम्ही असेल, मी असेल, दादा असतील, रिपाई असेल, या सर्व घटकाला आपल्याला न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी घ्यायची। मी मागच्या निवडणुकीत सुद्धा सांगितलं, तो विषय अण्णाने सांगितला की अण्णा 2 विषयावरती आपण काम करतो, एक तर नार पार, दमनगंगा, तापी खोरं, पश्चिम वाहिन्याचं पाणी, दादा या संदर्भामध्ये आपल्याला आंदोलन उभा करायला लागणार आहे। सरकार